मस्त गावरान चिकन बनवूया चला. तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की मस्त थाळी तयार झालेली आहे. इथं सुरुवातीला आपण जे चिकन आहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. शक्यतो 3-4 पाण्याने धुवून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. चिकन धुवून घेतल्यानंतर ना आपण आता 2 मीडियम साईजचे जे कांदे आहेत ते कांदे आपण सोलून बारीक कट करून घेणार आहोत. फार बारीक आपल्याला करायचं नाही. मिक्सर मधून ग्राइंड करणार असल्यामुळे त्यामुळे आपण त्याचे मोठे मोठे पार्ट्स मध्ये कट करून घेणार आहोत. मीडियम साईजचे 2 कांदे आपल्याला घ्यायचे आहेत. प्रमाण जसं तुमचं चिकनचं असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. डिपेंड आहे ग्रेव्ही तुम्हाला किती पाहिजे त्यावरती. मी जास्त ग्रेव्ही करत नाही. अगदी 2 ते 4 माणसांचा स्वयंपाक होईल इतकं मी बनवत आहे. तर जितकं मेंबर्स आहेत तुमच्याकडे त्यावरती तुम्ही कमी जास्त करू शकता. 2 मीडियम साईजचे टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या. अद्रक साल काढून घेते मी आणि बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर खोबरं वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता. काही हरकत नाही. मला जास्त ग्रेव्ही मध्ये मसाला अजिबात बिलकुल पण आवडत नाही. जितकं तुम्ही कमी मसाला यूज कराल तितकं छान आणि एकदम स्वादिष्ट भाजी बनते असं माझं तर मत आहे. डिपेंड की तुम्हाला जास्त ग्रेव्ही मसाला हवा असेल तर तुम्ही करू शकता. हे जे आपण कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण हे सर्व काही जे जिन्नस घेतलेले आहेत ते आपण एका लोखंडी तव्यावरती सर्व भाजून घेत आहोत. तुम्ही कढईमध्ये सुद्धा घेऊ शकता. लोखंडी तव्यावरती घेतल्यानंतर एक जो भाजीला एक स्वाद येतो तो वेगळा असतो. त्यामध्ये थोडंसं आपण तेल घालणार आहोत. हलकसं गरम झाल्यानंतर ना आपले कांदे थोडेसे आलटून पलटून घ्यायचे आहेत. परतून घेतल्यानंतर ना तेल जेव्हा आपण घालतो तेल घातल्याने 1-2-4 सेकंदानंतर ना आपल्याला त्यामध्ये लसूण आणि अद्रक घालून मिक्स करून परतून घ्यायचंय. आपण कांदे, लसूण, अद्रक हे एकत्रपणे आता परतून घेत आहोत. आता तुम्हाला हलकेसे ब्राऊन झालेले थोडेसे दिसत असेल त्याप्रमाणे सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण. टोमॅटो आपण यामध्ये मिक्स केलेले नाही. टोमॅटो मॉइश्चर असतं टोमॅटोमध्ये त्यामुळे आपण टोमॅटो नंतरनं भाजून घेणार आहोत. आणि आपण मोठ्या मोठ्या पार्ट्स मध्ये कट करून घेतलेले असतो. जेव्हा आपण परतत असतो त्यावेळेस ते सर्व सेपरेट आपोआप होत असतात. त्यामुळे आपल्याला सेपरेट करायची काही गरज नाही. हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. गरम आहे. थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण याचं बारीक करून सारण घेणार आहोत. ओके. आता आपण त्याच तव्यावरती टोमॅटो भाजून घेणार आहोत. 2 मीडियम साईजचे टोमॅटो आपण मोठे कट करून घेतलेले आहेत. इथं आपल्याला तेलाचा वापर बिलकुल पण करायचा नाही. बरेच जण असं करतात की खोबरं सुद्धा भाजीमध्ये घालतात. पण बऱ्याच जणांना खोबरं आवडत नाही असा प्रकार असतो. तर ज्यांना खोबरं आवडतं त्यांच्यासाठी मी सांगते इथं जसं आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलोय त्याच प्रकारे तुम्हाला इथं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं सेपरेट मिक्सरच्या भांड्यामधून तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मिक्स करायचं नाही कारण एखादा मोठा जर पार्ट राहिला तर दाताखाली कचकच लागतो. तर आपण आज कुकर मध्ये बनवणार आहोत भाजी. कुकर मी गरम व्हायला ठेवलेले आहेत. इथं आपण जे आपण भाजून घेतले होते कांदा टोमॅटो लसूण अद्रक वगैरे त्यामध्येच पुदिना घालतोय. पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच वापरायचा. हे सर्व एकत्र आपल्याला मिक्सर मध्ये घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये 2 टेबलस्पून हळद याच्यातच मिक्स करते आणि चवीनुसार आपल्याला मीठ जे लागणार आहे तिखट जे लागणार आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. हा घरगुती बनवलेला गरम मसाला आहे ते सुद्धा मी या सारणमध्येच ऍड केलेला आहे. आपण तेलामध्ये काही ऍड केलेलं नाही. सर्व या मिक्सरच्या जे आपलं वाटण आहे त्या वाटणमध्येच आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सर्व तुम्ही एका डिश मध्ये काढून घेऊ शकता जेणेकरून जेव्हा तुम्ही आता कुकरमध्ये तेलात आपण फोडणी देणार आहोत ते सर्व सोपं पडतं. नाही तर मिक्सर मधून डायरेक्ट जेव्हा आपण सोडत असतो तेलात मग तेव्हा ते शिंतोडे उडण्याची शक्यता असते. तेल अंगावरती उडतं त्यामुळे भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करायचं एका भांड्यामध्ये
किंवा एका डिशमध्ये प्लेटमध्ये तुम्ही सर्व काढून घेऊ शकता. हे असे जे स्पॅच्युला असतात ते सोपे पडतात की कोणत्याही मिक्सरमध्ये जे आपण वाटण करतो ते काढता इझिली येतं. तेल गरम करून घेतलेलं, तेल गरम केल्यानंतर तेजपत्ता 2 घातलेले आहेत, त्यानंतर लवंग 2, काळी मिरी 2, हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये गरम करून घ्यायचं. तेल ऑलरेडी गरम झालेलं होतं त्यामुळे गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे इथे. आता आपण जे सारण डिश मध्ये काढून घेतलेलं आहे ते सारण डायरेक्टली आपल्याला आता तेलात घालायचं आहे. ओके, अगदी सिंपल रेसिपी आहे, तुम्हाला सर्व इथं दिसत पण असेल. आणि तेल चांगलं गरम झाल्यामुळे लगेचच आपल्याला सारण पण कसं झालेलं आहे बघा तुम्ही. आणि तेल सुटायला सुरुवात झाली. शक्यतो जर तेल गरम झालेलं नसेल तर तेल असं सेपरेट सुटायला टाइम लागतं, पण तेल चांगल्या प्रकारे गरम झालं होतं. आपण कुकर आधीच गरम करायला ठेवला होता त्यामुळे लवकर तेल सुटायला सोपं झालेलं आहे आपल्याला. आता हे जे भांड्यामध्ये सारण उरलेलं आहे ते सर्व सारण स्पॅच्युलाच्या मदतीने आपण सर्व आता काढून घेणार आहोत. बघा किती छान वाटत आहे. ग्रेव्हीतलं चिकन खूप भारी होतं. आणि तेल बघा लगेच सुटायला सुरुवात झालं. याच्यावरती मी झाकण ठेवलं नाही किंवा 5 मिनिट आपण वेट केलेलं नाही, काहीच नाही. आणि अगदी बारीक प्युरी झालेलं आहे सर्व एकत्रितपणे. साइडनं तुम्हाला दिसत असेल की तेल सुटते आणि ग्रेव्ही किती छान झाली. बिलकुल पण घरी बनवले असं वाटत नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये जसं चिकन मसाला भेटतो त्याही पेक्षा छान आणि स्वादिष्ट आपण बनवणार आहोत. कुकर मध्ये करण्याचं कारण की चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि लवकर पण होतं. आता ज्या मिक्सर मध्ये आपण सर्व वाटण वाटून घेतलं होतं त्याच मिक्सर मध्ये गरम पाणी, शक्यतो थंड पाणी टाळा. जेव्हा पण तुम्ही नॉनव्हेजच्या भाजी बनवता किंवा घर कोणती भाजी जरी बनवलं तरी थंड पाण्याचा बिलकुल पण वापर करू नका. त्यामुळे काय होतं की थंड पाण्यामुळे ती भाजीची जी चव आहे ती जाते. जर तुम्हाला शक्य असते, जेव्हा तुम्ही एखादी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये जर बनवत असाल त्यावरती जे आपण परात ठेवतो, प्लेट ठेवतो, त्यामध्ये तुम्ही पाणी ठेवलं तर खूप छान. जर तुम्हाला तसं पॉसिबल होत नसेल, कुकरमध्ये वगैरे तुम्ही बनवत असाल तर सेपरेट एका पातेल्यामध्ये तुम्ही पाणी गरम करायला ठेवू शकता. आता पाणी घातलंय तरी सुद्धा तेल किती छान साईडला सुटायला लागले आणि उकळी सुद्धा आलेली आहे. आपल्याला जास्त रस्सा आपण करणार नाही. अगदी व्यवस्थित सर्व आटल्यानंतर मसाला व्यवस्थित शिजला गेला त्यानंतर आपण चिकन 3 ते 4 वेळा धुतलं होतं ते सर्व चिकन आता आपण ग्रेव्ही मध्ये घालून घेणार आहोत. परतून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते ग्रेव्ही मध्ये चिकन मिक्स झालं पाहिजे. ओके, आता राहिलेलं जे आता मिक्सर मध्ये थोडंसं पाणी होतं ते आता आपण घालणार आहोत. कारण सुरुवातीला जे आपण घातलं ते ग्रेव्ही व्यवस्थित शिजण्यासाठी घातलेलं आणि त्यानंतर चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी. चिकन शिजल्यानंतर शिट्टीचा मला व्हिडिओ घेणं पॉसिबल झालेलं नाही. आणि आपली इथं थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते थाळी सांगा. आणि असेच जर तुम्हाला डिटेल रेसिपीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आता ही थाळी तयार झालेली आहे. आता आपण मिस्टर डिगला विचारूया कशी झालेली. आणि चिकन मसाला सोबत आपण बाजरीची भाकर केलेली आहे, ती अगदी पौष्टिक असते. आता एक बाईट त्यांनी घेतलेला आहे, आपण त्यांची रिॲक्शन पाहूया. ओ माय गॉड, खाता छानी त्यांनी म्हणलेलं वाव. आणि चिकन थाळी सोबत मस्त असं आहे चिकन 65, हे सुद्धा त्यांना आवडलेलं